नमस्कार मित्रांनो, मी रोहित. आज मी आलो आहे लोहगड तसेच विंचुकडा पाहण्यासाठी, जे पुण्याजवळील सर्वात जवळचे व ट्रॅकिंगसाठी सुंदर असे ठिकाण आहे. या गडाजवळच विसावागड व भाजी लेणी आहेत. मी आधी विसावागडावरती ट्रेकिंग केली आहे. त्याच्या काही क्लिप्स पुढे तुम्हाला बघायला भेटतीलच. चला तर मग मी प्रथम आलो चिंचवड स्टेशन. येथून लोणावळा ट्रेन धरून मी उतरलो कारला जवळील स्टेशनला. येथूनच तुम्हाला गडाजवळ जाण्यासाठी ॲटो पकडावा लागेल, जे तुम्हाला ट्रॅकिंगच्या मार्गाजवळ पण सोडतात किंवा लोहगडच्या पायथ्याशी मी तर पोचलो आहे. तुम्ही कधी पोचता? किल्ल्यावर चढण्याचा आनंद हा रोमांच भरा असतो. आजूबाजूला हिरवीगार दरी आणि वरती चढण्यासाठी पायऱ्याची शिडी बघायला एवढं भारी वाटतंय की या नजाऱ्याने डोळे भरून जातात. लोहगड किल्ल्यावरती 4 प्रमुख दरवाजे आहेत: महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा. प्रथम गणेश दरवाजा. याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबियांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडाची पाटीलकी देण्यात आली होती. दुसरा आहे नारायण दरवाजा. हा दरवाजा नाना फुडेसांनी बांधलेला असून येथे एक भुयार आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली गेलेली आहे. वरती चढताना बऱ्याच साऱ्या गुहा आहेत. एका चिराकार गुहेमध्ये तर 100 लोके राहतील एवढी मोठी आहे. आणि त्यातून बाहेर निघाल्यावर समोरच विसावा गडाचा नजारा दिसतो. हा गड चढायला एकदम सोपा आहे. त्यामुळे येथे बरेच सारे कपल्स, तसेच मुलींचा ग्रुप व मुलांची टोळी, तसेच फॅमिली ट्रिप्स पण येते. दिसायला सुंदर आणि चढायला सोपं म्हटल्यावर काय, टुरिस्ट तर येणारच ना. किल्ल्यावरती चढताना थकवा तर येत नाही, पण भारी अशी मजा मात्र येते. महादरवाजातून आत येताच आसपासच्या किल्ल्याची सर्व माहिती दिली गेली आहे. इथूनच आत जाताच एक दर्गा लागते. दर्ग्याचे बांधकाम एका सरळ चौकोनी आकारात असे उभे आहे. दर्गाच्या जवळच लोह खनिजे भगरा अवशेष आढळतात. दर्गाच्या आजूबाजूला मोकळे असे पटांगण आहे. सध्या तरी येथे गवत वगैरे नाही, पण पावसाळ्यात येथे भारी व ॲडव्हेंचर असे व्यू पाहायला मिळतात. दर्गाच्या शेजारीच 3 छोट्या छोट्या तोफा आहेत आणि त्या एकाच दिशेने तोंड करून ठेवलेल्या आहेत. पुढे गेल्यास एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर एक हनुमानाची मूर्ती आहे. बस इथे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. शिवमंदिराच्या बाजूलाच एक तळे आहे, त्याला पिण्याचे टाके पण म्हणतात. आजूबाजूला छोटे छोटे षटकोनी आकाराचे तळे आहेत. तळ्यांमध्ये सध्या तरी मासे व खेकडे पाहायला मिळतात. येथूनच समोर किल्ल्याची दरी दिसते, जेथून लोणावळ्याच्या बाजूचा नजारा दिसतो आणि तेही सुंदर आणि रोमांचक भरा. येथेच मला एक माकड दिसले. ते माझ्या अंगावर धावून येत होता, म्हणून मी रस्ता बदलून दुसरीकडे पुढे निघालो. अजून येथे थांबलो असतं तर माझे सर्व सामान ते घेऊन गेला असता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली बघताना जणू काही आभाळात असल्याची फिलिंग येते. खरंच जुन्या काळात येथे राहणारे लोक खूप भाग्यवान असतील. त्यांना रोज धर्तीवरच्या स्वर्गामध्ये राहण्याची फिलिंग भेटत असेल ना. हिरवीगार दरी, निळशार आभाळ आणि टेकडीसारखा हा तटबंदीचा पॉईंट एकदम भारी. येथेच पुढे एक तळे आणि खाण आहे. नाना फडणवीसांनी या तळ्याचे बांधकाम केलेले आहे. मी येथे बसून काही फोटो क्लिक केले.
फोटोमध्ये नजारा एकदम ॲडव्हेंचर वाटतो आणि रिअलमध्ये तर त्याहून भारी. खाणी जाताना गुहेमध्ये गेल्यासारखं वाटते. काश जुन्या काळात लोक इथे राहत असतील का स्नान करत असतील काय माहिती. का मग घोड्यांच्या पाणी पिण्यासाठी याचा उपयोग होत असेल. येथेच दर्गाच्या बाजूला एक घोड्यांची पागा आहे. काश त्या काळी येथे घोडे पाणी पित असेल. या खाणीत घोड्यांच्या पाणी पिण्यासाठी पिण्याचे खटले केलेले आहेत. खाण माळामध्ये कोरली गेलेली आहे. काय माहीत त्या काळात दगडा फोडण्यासाठी कोणती साधने वापरत होती. चला तर जाऊ पुढे विंचूकड्यावर. विंचूकडा म्हणजे लोहगडचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यावरतून शत्रूवर नजर ठेवता येत होती आणि येथूनच आजूबाजूचा परिसर दिसतो. आणि येथूनच विसावा गड पण दिसतो आणि तो नजारा एकदम भारी आणि रोमांचक दिसतो. हा एक विंचूकडा हा एक माळवटी कडा आहे, ज्याला कोरून खाली दऱ्या बनविलेल्या आहेत. त्यामुळे ही एक भन्नाट असं दृश्य दिसते. आणि हा कडा एक विंचवाच्या आकारासारखा आहे, म्हणून याला विंचूकडा म्हणून संबोधले जाते. यावरती पण एक पाण्याचे कटले आहे. सध्या तरी ते पाणी पिण्यायोग्य नाही, पण काश त्या काळात याचा पाणी पिण्यासाठी उपयोग होत असेल. पण विंचूकड्याचा हा दृश्य पाहूनच मला वाटलं, चला हे पाहिलं, पैसे तर फिटले. काय भारी असा व्ह्यू, निसर्गाचे हे अति सुंदर दृश्य डोळ्यामध्ये छापून गेले. मी पहिल्यांदाच या गडावरती आलो आहे, पण आता असं वाटतंय की इथं परत येत राहावं हा नजारा बघायला. बरं, आत्ता या वेळी हे दृश्य एवढं भारी दिसते, तर पहाटे पहाटे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा हे दृश्य किती सुंदर दिसत असेल ना. लोहगड बघायला जरूर छोटा आहे, पण हा विंचूकडा बघायला आणि डोळ्यात बसवायला खूप सुंदर आहे. कुठं वाटते तर येऊन बघा. मी इथे सुंदर असे फोटो इंस्टाग्रामसाठी क्लिक केलेत. सांगायचं झालं तर मी येथील अप्रतिम नैसर्गिक दृश्य फोटोमध्ये एक आठवण म्हणून कैद केले. स्वतः कमवायचं स्वतः उडवायचं, मेल्यावर काही नाही येत बापू सोबत. तर मित्रांनो, आज आपण पाहिला लोहगड. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन स्टोरी घेऊ.